राज्याच्या परिवहन विभागानं 9 मार्च 2026 पासून नवीन ऑटो रिक्षांचे खुले परमिट बंद केले। दुसरीकडे नवीन इलेक्ट्रिक रिक्षांच्या नोंदणीवर कोणतेही निर्बंध नाहीत। इलेक्ट्रिक रिक्षा घेणाऱ्यांकडे लायसन्स, प्रवासी वाहतुकीचा बॅच आणि पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यासोबत वितरक किंवा परवानाधारक ड्रायव्हिंग स्कूलकडून 10 दिवसांचं प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र देखील बंधनकारक आहे। सोलापूर व अकलूज आरटीओ शाखेकडील नोंदीनुसार सोलापूर जिल्ह्यात 40,000पर्यंत रिक्षा रस्त्यावर धावतात। तरी सुद्धा दरमहा सोलापूर जिल्ह्यात विशेषतः शहरात सरासरी 50 रिक्षा वाढत होत्या। वाढत्या रिक्षांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होत्या। या पार्श्वभूमीवर 9 मार्च पासून ऑटो रिक्षांचे खुले परमिट बंद करण्यात आले। तत्पूर्वी ज्यांनी नवीन रिक्षा खरेदीसाठी इरादा पत्र केला आहे त्यांना 180 दिवसांच्या मुदतीत परमिटसह नवीन रिक्षा घेता येईल। आता ऑटो रिक्षा व इलेक्ट्रिक रिक्षांसाठी एकच नियमावली असावी म्हणून इलेक्ट्रिक रिक्षांसाठी देखील आरटीओचा परवाना बंधनकारक केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या संदर्भातील शासन आदेश अजून निघालेली नाहीये। तुर्तास 13 मार्च 2026 रोजी परिवहननं काढलेल्या पत्रानुसार इलेक्ट्रिक रिक्षा घेणाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्र घेऊन त्यांना परवाना दिला जातोय। राज्य परिवहन विभागाच्या निर्णयानुसार सध्या नवीन ऑटो रिक्षांना परमिट देणं बंद आहे। इलेक्ट्रिक रिक्षा घेणाऱ्यांकडे लायसन्स, बॅच, पोलिसांकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व परवानाधारक ड्रायव्हिंग लायसन्स मधून 10 दिवस प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे। ही सर्व कागदपत्रे पडताळूनच इलेक्ट्रिक रिक्षांना परवाना दिला जातो, अशी माहिती सोलापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली आहे।